नमस्कार. आज आपण संक्रांत स्पेशल गरमागरम अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत खाण्यासाठी गरमागरम अशी मिक्स भाजी जी याला आपण भोगीची भाजी अशी म्हणतो. तर ती देखील आज आपण बनवून घेणार आहोत. तर मस्त टम्म फुगलेली अशी बाजरीची भाकरी तयार आहे. सोबतच आज आपण इथे भोगीची भाजी बनवून घेणार आहोत. तर या भाजीमध्ये आपल्या आवडीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स भाज्या घातल्या जातात. तीळ, शेंगदाणे याचं वाटण लावलं जातं आणि मस्त चविष्ट ही भोगीची भाजी बनून तयार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत. तर यामध्ये मी घेतलेला आहे मटार घेतलेला आहे, वांगं घेतलेलं आहे, चिरलेलं गाजर, ओला हरभरा घेतलेला आहे. त्याच प्रकारे थोडासा पावट्याचे दाणे घेतलेले आहेत. सोबतच घेवड्याची शेंग घेतलेली आहे, फ्लावर घेतलेला आहे आणि आलं, लसूण त्याचप्रकारे कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंदन बटव्याची भाजी घेतलेली आहे. तर आम्ही भोगीची भाजी जेव्हा करतो त्यामध्ये चंदन बटवा हा घालतो. तो खूप छान चविष्ट अशी भाजी बनून तयार होते. तर आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, या सर्व भाज्या आपण व्यवस्थित धुवून नंतर आपण एका बाउलमध्ये पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. तर या आता भाज्या आपण पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. यामध्ये एक लहान आकाराचा बटाटा देखील आपण चिरून घालणार आहोत आणि सोबतच जे वांगं आपण घेतलं होतं त्याला देखील चिरून घालणार आहोत. बटाट्यामुळे खूप छान अशी चव येते. तर आपल्या आवडीनुसार आपण या भाज्या घेतलेल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी पेरू आणि बोर देखील घातलं जातं. तर तुम्हाला ते भेटलं तर तुम्ही नक्की घाला. तर मला पेरू आणि बोर काही भेटलं नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बोर भेटलं नाही. पेरू तर होता. आता इथे वांग्याच्या लहान अशा फोडी तयार करून घेत आहे. बऱ्याच ठिकाणी वांग्याच्या उभ्या फोडी देखील घातल्या जातात. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही वांग्याच्या फोडी हव्या तशा तुम्ही करून घालू शकता. तर आता ह्या भाज्या मी पाण्यात घालून घेतलेल्या आहेत. तर सोबतच हा जो चंदन बटवा घेतलेला आहे, याला देखील आपण बारीक चिरून या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये जो चंदन बटवा आपण घेतला होता, तो धुवून घेतला होता आणि याला आपण बारीक चिरून पुन्हा पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता या भाज्यांचं जे पाणी आहे, ते फेकून न देता या भाज्यांचं पाणी आपल्याला झाडांना घालून घ्यायचं आहे. तर झाडांना देखील छान असं पोषणयुक्त पाणी मिळतं. तर आता यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. भोगीच्या भाजीला वाटण म्हणजे शेंगदाणे, तिळाचं वाटण लावलं जातं. तर आता एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे मी घालून घेतलेले, त्याला हलकसं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आणि सोबतच यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ देखील हलकेसे शेकून घ्यायचे आहेत. तर आता हे शेंगदाणे मी पटापट भाजून घेते. बऱ्याच ठिकाणी या भाजीला भोगीची भाजी, खेंगट किंवा लेकरूवाळी भाजी देखील म्हटली जाते. संक्रांतीला ही भाजी अवश्य खावी. कारण की काय आहे, शेतामध्ये नवीन-नवीन धान्य हे उगवून आलेलं असतं. भाज्या उगवून आलेल्या असतात. तर तेच भाज्या आपण त्याची जी भाजी बनवून खातो त्यालाच म्हणतो आपण भोगीची भाजी. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, तीळ घेतलेले आहेत. यामध्येच आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि याचं असं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही ही भाजी हिरव्या मिरचीमध्ये जरी बनवली तरी अतिशय चविष्ट ती भाजी बनून तयार होते. आता कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल घालून घेणार आहे आणि तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचंय. जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आणि कढीपत्ता देखील छान तडतडल्यानंतरच यामध्ये आपल्याला चमच्याभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे घरगुती लाल तिखट किंवा साधी मिरची पावडर घालून घेतली तरी देखील चालेल. तर 1 चमचा इथे मी साधी मिरची पावडर घालून घेतलेली आहे. सोबतच थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि इथे एक लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर जवळपास 2 मिनिटे इतका मी कांदा परतून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर जवळपास सगळंच वाटण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता सगळ्यात महत्त्वाचं वाटण झटपट परतून होण्यासाठी आणि पटकन तेल सुटण्यासाठी यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, मसाला आतल्यात शिजतो आणि पटापट याला तेल सुटायला लागतं. तर बघा, झाकण ठेवल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्येच याला तेल सुटलेलं आपल्याला दिसत आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया.
आता या वाटणामध्ये तुम्ही आणखीन वेगळं असं काय घालता मसाल्यामध्ये, तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर मसाला छान असा परतून तयार झालेला आहे. आता यामध्येच आपण जी पाण्यामध्ये भाजी घालून घेतली होती ती आपण सगळी यामध्ये घालून घेणार आहोत. तर सगळी भाजी आपण यामध्ये घातलेली आहे. तर बघा, एक बटाटा, एक वांगी आणि थोड्या-थोड्या इतक्या भाज्या आपण घालून ही भरपूर अशी भाजी बनून तयार होते. खायला जर म्हणाल तर अतिशय चविष्ट ही भाजी बनून तयार होते. आज आपण ही भाजी लाल तिखटामध्ये बनवून घेणार आहोत. पण जर तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये जर बनवली, अतिशय चविष्ट भन्नाट अशी ही भाजी बनून तयार होते. तर या भाजीमध्येच आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा याला परतून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून हलकीशी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. कोणतीही भाजी बनवताना लगेचच त्यामध्ये पाणी न घालता एक हलकीशी वाफ काढून घ्या 1 ते 2 मिनिटासाठी. म्हणजे यामध्ये जे आपण भाज्या घातलेल्या असतात त्याचा जो काही उग्र जी चव असते ती उग्र चव आणि वास जो असतो तो निघून जातो. जसं की वांगी झाली त्याला एक उग्र चव आणि वास असते. त्याच प्रकारे यामध्ये चंदन बटवा घालून घेतलेला आहे. तर वाफ घातल्यामुळे काय होतं, याचा कच्चापणाचा जो स्वाद असतो तो निघून जातो. आता यामध्येच मी परतून घेतल्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते आपण यामध्ये घालून घेतलेले. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया आणि आता याला शिजण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. सोबतच यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं मी गरम मसाला घालून घेतलेला आहे. कारण की आपण इथे साधी मिरची पावडर घालून घेतली होती. त्यामुळे इथे मी चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करून घेतलेला आहे. पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस इथे मंद करून घेतलेला आहे. मंद आचेवरती ही भाजी आपण शिजू देणार आहोत. यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि सोबतच एकाच बाजूला आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहोत. तर भोगीच्या भाजीबरोबर बाजरीची तीळ लावलेली भाकरी खातात. तर आता इथे मी एका ताटामध्ये बाजरीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी चव वाढवण्यासाठी इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. तर ऑप्शनल आहे, मीठ घालायचं असेल तर तुम्ही नक्की घाला किंवा नाही घातलं तरी देखील चालेल. आता थोडं-थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया. पीठ छान असं मळून तयार झाल्यानंतर याची मस्तपैकी गोल गरगरीत अशी भाकरी थापून घ्यायची आहे. तर आता ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ घेणार आहोत आणि यावरती आपण आता ही भाकरी दोन्ही हाताने थापून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण थोडीशी भाकरी थापून घेतल्यानंतर याला आपण थोडंसं तीळ लावून घेणार आहोत. तर आता अर्धी इतकी भाकरी थापून तयार झालेली आहे. आता यावर आपण थोडेसे तीळ लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला हे तीळ पसरवून घ्यायचे आहेत आणि लगेचच न थापता याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे तीळ जे आहेत ते लगेचच या भाकरीला चिकटले जातील आणि ते बाहेर पडणार नाहीत. अशा प्रकारे आपण हलक्या हाताने याला दाबून घेणार आहोत आणि मगच आपण आता ही भाकरी मस्त गोल गरगरीत थापून घेणार आहोत. तर आता बघा, मस्त ही भाकरी गोल गरगरीत थापून तयार आहे. आणखीन थोडेसे तीळ मी वरतून लावलेले आहेत. आता ही भाकरी आपण मस्तपैकी खरपूस अशी शेकून घेणार आहोत. तर लोखंडी तव्यावरती आता ही भाकरी आपण अशा प्रकारे घालून घेऊया आणि त्याला पाणी लावून घेणार आहोत. कोणत्याही प्रकारची भाकरी असेल तव्यावर घातल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पाणी लावणं गरजेचं आहे, नाहीतर ती भाकरी सालेजली जाते. तर अशा प्रकारे आता हे सर्व चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला हिला लगेच पलटून घ्यायची आहे. नाहीतर पाणी सुकल्यानंतर ती भाकरी व्यवस्थित शेकली जात नाही. तर आता हिला आपण पलटून घेऊया. तर बघा, मस्त असे हे तीळ या भाकरीला लावलेले दिसत आहेत. ही भाकरी व्यवस्थित आपल्याला चारही बाजूने शेकून घ्यायची आहे. तर आता थोडीशी कच्ची राहिलेली बाजू देखील आपण शेकून घेतलेली आहे. पलटून घेऊया आणि मस्त आता ही भाकरी बघा मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तर आता अशाच प्रकारे आपण शिल्लक राहिलेल्या भाकऱ्या देखील बनवून घेणार आहोत. मस्त गोल गरगरीत तीळ लावलेल्या भाकऱ्या तयार आहेत गरमागरम भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी. तर आता आपण भाजी देखील बघून घेणार आहोत. भाजी देखील छान शिजलेली आहे. यामध्ये चमचाभर तीळ असे मी वरतून घातलेले आहेत. एक वाफ येऊ देणार आहोत आपण आणि आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता ही भाजी आपण व्यवस्थित 1 मिनिटानंतर शिजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बटाटा देखील खूप छान असा शिजून तयार आहे. म्हणजे ही भाजी तयार झालेली आहे. तर गरमागरम भोगीची भाजी सोबतच तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तयार आहेत खाण्यासाठी. या भाजीवरती थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.